आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत 8 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे 2 आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा PCR सुद्धा घेण्यात आला होता. त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 2 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिली जी 2 नावं घेतली मी, यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे, आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता. ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे, रेकी करणे, टेहळणी करणे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता. असे हे 4 आरोपी आपण अरेस्ट केले आहेत. त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे. नाही, माझं एवढंच निवेदन होतं. झालं. नाही, मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या 2 टीम्स काम करत होत्या. एक टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही काम करत होती. तो पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर ह्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेलं आहे. यश सिद्धेश्वर पाटील, अमित प्रकाश पाटोळे, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे 4 लोक हा गुन्हा एक्झिक्यूट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे. त्यांना पुण्यातच अटक केलेला आहे. त्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं अटक केलेलं आहे. फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे, मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मेरगू ह्यांचा रोल होता. आता हे सगळं तपासाचा भाग आहे. तो तपासाअंतीच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकू की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे. नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे. सो ह्याला गँगवॉर म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही. आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडियामध्ये पण ते प्रसार माध्यमांमध्ये ते छापून आलं आहे की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतोय. एक मिनिट, लेट मी आन्सर मिक्की. नाही, ह्या अशा स्पेक्युलेटिव्ह प्रश्नांना मी उत्तर देऊ शकणार नाही. महिला आरोपींचं नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होता हे निष्पन्न करायला लागेल. परत ह्या जर तरला माझ्याकडे काही उत्तर नाही आहे. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नच करत होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे
तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता. कदाचित त्याच्या डेस्पिरेशन मध्येच असा प्रकार हा घडला असावा. पहिल्या दिवशी हे आता ऑलरेडी हे पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे की 31 तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडच्या कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे. ते आत्ताच त्याच्याबद्दल आत्ताच सांगणं ते योग्य होणार नाही. सर, पुणे शहराला विद्यार्थ्यांचं माहेरघर म्हणून संपूर्ण राज्यामध्ये ओळखलं जातं आणि या विद्यार्थ्यांच्या माहेरघर बनलेल्या पुणे शहरामध्ये अनेक तरुणी जे आहेत ते आपलं भविष्य घेऊन या ठिकाणी येत असतात. परंतु आज पुणे शहराला गुन्हेगारांचं आचरण सर्वसामान्य नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे नेमकी कशा पद्धतीने अपेक्षा ठेवावी असा प्रश्न निर्माण होतोय. त्यावर नाही, ह्या निमित्तानं मी सर्वसामान्य नागरिकांना एवढंच आश्वस्त करू इच्छितो की इथली कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याकरता जे काही करणं आवश्यक आहे ते सगळं करण्यात येईल. अशा प्रकारच्या गुन्हेगारांना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल, त्यांना कडक शासन होईल. हे करत असताना प्रसार माध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे ह्या गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये. ह्यासोबतच त्यांचे जे इंस्टाग्रामवरचे फॉलोअर्स आहेत, सपोर्टर्स आहेत, त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सध्या याच्यामध्ये आमचे 2 वेपन्स हे रिकव्हर झालेले आहेत. ते सगळ्या तपासांती ते क्लिअर होईल. तर त्यावेळी बंधू अंधेकर याच्यावर जिल्हा परिषदेची नोटीस आहे. ते गेले 3 वर्ष 1 वर्षभर इथंच आहे. पण त्याला आपण बाहेर काढण्यात पोलिसांचं एक फेलियर नाही. त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे. हे पोलिसांना माहिती आहे. म्हणजे आता तुम्ही एकाला भारतीय विद्यापीठमध्ये अटक करता, दुसरीकडे त्याला जिल्हा मंत्री असताना 2 वर्षासाठी तो इथंच आहे. नाही, हे आम्ही वारंवार त्याची घरं पण चेक केलेली आहे, परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही. ह्या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा तो मिळून आलेला नाही. परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे. स्पॉटवर एकूण फायर करताना 2 जण होते आणि त्याच्या बाहेर 2 जण बाईकवर होते. असे एकूण 4 आरोपी, जी मी नाव सांगितली पहिली, ती 4ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड. सर, क्राईम ब्रँच अपेक्षा वाढत नाही कारण भारतीय जे आरोपी आहेत तेच त्याच्यात आहे. एक आग्रापती तो गुन्हा होतो, त्याच्यात ते आरोपीला तुम्ही अटक केली असते तर हा प्रसंग टळला असं वाटतं. मी जसं मगाशीच म्हटलं की ह्या जर तरला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करतच होतो ना. ही वस्तुस्थितीच आहे. एक आरोपी आहे रुपेश मागणी, मागच्या 5 महिन्यापासून तो फरार आहे, त्याच्यावर मोठा आहे, त्याला देखील तो पकडण्यात नाही. मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे, या व्यतिरिक्त आपण हेही बघितलं पाहिजे. आम्ही वारंवार प्रेस नोट मधूनही सांगितलेलं आहे की गेल्या 2.5 ते 3 महिन्यामध्ये मोकामधले 1 नाही 2 नाही तर 44 आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत. त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे, त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे. ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतरानं अटक होणारच आहे. पोलिसांनी पकडलं होतं त्यावेळेस आपण सांगताय की गायकवाडच्या परिवाराला किंवा त्याच्या इन्फॉर्मेशन मध्ये याचं नाव कुठं आलंय की कोणत्या परिवाराचं किंवा याचं कुठे डिप्रेशन मध्ये समोर आलं नाही. तसं आलं नाही, म्हणूनच अशा प्रकारची घटना ही होऊ शकली. सर, त्याला बहिणीने भावाची सुपारी दिली हत्या करून घटना, तर तुम्हाला असं वाटतंय का पोलिसांना की काही होऊ शकतं हे सुद्धा यांच्या नात्याची कुठलेही पाळणार नाहीत आणि असं होऊ शकतं आणि त्यांच्या टार्गेटवर आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे करणं शक्य होतं
क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल यांनी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत. इनफॅक्ट हा जो पहिला 31 तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होतं. सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितकं सरळ नव्हतं. म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो. त्याचं ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली. तर या निमित्ताने तरी पुणे पोलीस पुण्यातल्या गँगवर समूळ नष्ट करण्यासाठी काय कारवाई करणार? मी आपल्याला परत तेच सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा बाळगला जाणार नाही. सगळ्यांना अटक होणार, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार. त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल. किती आरोपी निष्पन्न व्हायचे बाकी आहेत? किती आरोपी फरार आहेत या ह्यामध्ये एकूण 13 आरोपी आहेत. 13 पैकी 8 आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत. अजून 5 आरोपी आम्ही अरेस्ट करणार. त्या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ, खडक ह्या भागामध्ये ह्या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले FIR नोंदवावे. तर पुणे पोलिसांचा असं काही नेमकं आहे किती गँग सध्या पुण्यात सक्रिय आहे त्याच्यावर आपण काय काय कारवाई करू? पुण्यामध्ये मोकामध्येच बरेच गँग्स ह्या ऑलरेडी अटकेत आहेत, त्या जेलमध्ये आहेत आणि अशा ज्या ज्या गँग्स ऍक्टिव्ह होण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर आम्ही कारवाई करत राहू. साधा प्रश्न आहे. देशाच्या नागरिक सांगण्याच्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. पण आपण प्रिव्हेंटिव्ह कारवाई दररोज करतो व ऑलआउट ऑपरेशन सगळं राबवतो. समर्थ पुरुषाची काय भूमिका आहे? कारण हे जे आरोपी आहेत ते ऑलमोस्ट आरोपी बंधू आणण्याच्या घरामध्ये घराच्या शेजारी राहतात, तिथे राहतात सगळे. या आरोपींना कधी या समर्थांनी कुठे चेक केलं का? त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन कधी केली? कारण की अल्पवयीन असणारे आरोपी आहेत. हे जेही आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल, क्राईम ब्रांच असेल यांनी वेळोवेळी चेक पण केलंय, प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनही घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनची सुद्धा माहिती आम्ही शेअर करू. ती संध्याकाळी देणार आहे. ओके. सर याच्यामध्ये जे फिर्यादी आहे ओंकार मनराज आंबेडकरचा जेव्हा फोन झाला त्यावेळेस तिचं पण नाव होता पण मेंटल सर्टिफिकेट काहीतरी तिथे दिल्यामुळे तिचं नाव याच्यामध्ये घेतलं नाही. तर आताच्या प्रकरणात ती फिर्यादी आहे तर मेंटल स्थितीच्यामुळे या FIR वर कायदेशीर काय टेक्निकली प्रॉब्लेम येऊ शकतो काय? मला तरी असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये फार काही अडचण येईल. सर या सगळ्या प्रकरणात बंधू आणण्याचा काय रोल आहे? उघड झालाय का? हे तपासांतीच निष्पन्न होईल. जाहीर गेल्या वर्षी सांगितलं होतं की मी शपथच घेतली असे जाहीरपणे म्हणतात. मग त्यावेळेस आपण हे सगळ्या गोष्टी आता मोटिव्ह काय त्याचं सगळं कशासाठी नसला हे सगळं काय? हे सगळं त्या संबंधित आरोपीच्या इंट्रोगेशन नंतरच ते क्लिअर होईल. हे नाही कर देतो. ठीक आहे. गणेश कोमकरनी काही सांगितलं का? नाही, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोमकर हे ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झेम्पशन मिळालं होतं. त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैरलागू आहे. तो प्रश्न उद्भवतच नाही. जेव्हा मनराज आंबेडकरांची हत्या झाली त्यावेळेस शस्त्रपूजन केलं आणि असं आम्ही करू असं बोललं गेलं होतं. त्यावेळेस कुठं भावनेच्या भरात असं काही बोललं गेलंय का? नाही, मला आता तेव्हा काय बोललो होतं ह्याच्याबद्दल कल्पना नाही. परंतु काल जे आहे ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होतं आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलं. नाही, मला त्याच्याबद्दल काही कल्पना नाही. ओके, थँक्यू.